मुंबई नाशिक महामार्गावरील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खारीगाव खाडीवर उभारण्यात आलेल्या 825 मीटर लांबीचा उड्डाणपूल बुधवार 29 एप्रिल पासून जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांसाठी खुला करण्यात आलाय। यामुळे ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या वाहन चालकांना, विशेषतः ठाणे, भिवंडी आणि कल्याणमधील प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे। जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आलंय। बुधवारी सकाळी 10:45 सुमारास नव्या पुलावरून मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा येथून भिवंडी, कल्याण, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने सोडली गेली आहे, तर जुन्या पुलावरून भिवंडी, कल्याण, नाशिकच्या दिशेने वाहने सोडण्यात आली। गेल्या काही वर्षापासून या मार्गांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। समृद्धी महामार्गाशी जोडणी झाल्यानंतर भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून रस्त्याचे रुंदीकरण तसेच पर्यायी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येते। खारेगाव टोलनाक्याजवळील जुन्या साकेत पुलाच्या शेजारी नवीन उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आलं होतं। पूर्वी केवळ 15 मिनिटात पार होणारा हा टप्पा पार करण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे 1 तास लागत होता। साकेत उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात कोंडी कमी झाली होती, मात्र पुढील अरुंद रस्त्यामुळे 4 मार्गिकांची वाहतूक 2 मार्गिकांवर येत असल्याने वाहनांचा वेग पुन्हा मंदावत होता। आता खारीगाव खाडीवरील नवीन उड्डाणपूल सुरू झाल्याने या समस्येत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। अशातच पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली लोड टेस्टिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सादर करण्यात आला होता। सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय। माझीवडा वडपे या प्रकल्पाची मुख्य मार्गिका 23.80 किमी लांबीचा असून 21.31 किमी लांबीची कामे पूर्ण झाल्या। त्यानुसार हा प्रकल्प 90% पूर्ण झाला, तर सेवा रस्ते 18.35 किमी लांबीचे असून त्यापैकी 16.88 किमी लांबीची कामे पूर्ण झालीत। हा प्रकल्प मे महिन्याच्या अखेरीस म्हणजे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन MSRDCचे आहे। याबाबत MSRDCचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे यांना विचारले असता बुधवार 29 एप्रिल पासून हा उड्डाणपूल अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे ठाणे नाशिक मार्गावरील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला।